अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वांचे आपल्या स्वामी कृपा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर लवकरच आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे। येत्या 31 मार्च 2025 रोजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येते। त्या दिवशी आपण स्वामी भक्त पूर्ण भक्तीने पूर्ण शक्तीने स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करणार आहोत। तर या प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांनी 21 दिवसाचे पारायण सुरू केले देखील असेल, पण काही कारणास्तव ज्यांना हे पारायण सुरू करता आले नाही, काही अडचणी असेल, ज्यांना 21 दिवसाचे पारायण करणे शक्य होत नसेल, त्यांच्यासाठी आपण 11 दिवसाचे पारायण देखील करू शकता। तर 11 दिवसाचे पारायण कसे करायचे हे आज आपण बघू। ज्यांना 21 दिवसाचे जमले नाही त्यांनी 11 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे पारायण किंवा स्वामी समर्थ अथवा दत्त महाराजांची कोणतीही सेवा करावी ह्या रिलेटेड व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कोणत्याही समस्या येणार नाहीत। जे लोक 21 दिवसाचे 108 पारायण करत आहेत त्यांनी ही सेवा करण्याची काही गरज नाही, कारण त्यांचे 21 दिवसाचे पारायण चालू आहेत। जे 21 दिवसाचे पारायण करत आहेत त्यांना जर दत्त महाराजांची सेवा करायची असेल 11 दिवसांची तर ती देखील करू शकता। 11 दिवसाची सेवा म्हणजे 21 मार्च ते 31 मार्च ह्या कालावधीमध्ये 11 दिवसाचा ही सेवा करायची आहे। तुम्हाला जमेल तशी तुम्ही ही सेवा करायची आहे। टाईमचा ॲडजस्ट करून तुम्ही ही सेवा करा। तुम्ही 7 पारायण देखील करू शकता। आता 7 पारायण म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवसाच्या अगोदरचे जे 7 दिवस आहे त्या दिवशी हे पारायण चालू करायचे। तर पारायण करताना तुम्ही स्वामींकडे काही संकल्प करण्याच्या हेतूने करत असाल तरी देखील चालेल, किंवा जर काही न मागता स्वामींची जर सेवा करत असाल तर ती अतिउत्तम सेवा आहे। तुमची जर काही इच्छा असेल तर तुम्ही स्वामींकडे मागू शकता। शक्य असेल तर कोणतेही संकल्प न करता ही सेवा करा। जे संपूर्ण विश्वाचे चालन आणि पालन करत आहे असे आपले स्वामी समर्थ महाराज यांची सेवा तुम्ही मनोभावी करा। मला माझ्या स्वामी महाराजांसाठी ही सेवा करायची आहे असे तुम्ही जर ठरवाल तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल। तर काहीही न मागता जर तुम्ही सेवा केला की खरंच काहीही मागायची वेळ येणार नाही। तर आता स्वामी सेवा काय करायची हे आधी आपण बघू, व नंतर नियम बघू। स्वामी चरित्र सारामृत हे 700 श्लोकी पारायण आहे। तुमच्याकडे कोणतेही प्रणीत ग्रंथ असेल किंवा कोणत्याही प्रकाशनाचे पुस्तक असेल त्याचेही पठण तुम्ही करू शकता। तर ही सेवा करताना तुम्हाला 21 मार्च ते 31 मार्चपर्यंत दररोज हे स्वामीचरित्र पारायण करायचे आहे। आता ते अध्याय जे असतात ते 1 ते 21 अध्यायाचे पठण केल्यावर एक पारायण कंप्लीट होते। म्हणजे तुम्हाला दररोज एक पारायण करायचे आहे। जर घरात लहान मुले असतील, काही अडचणी असतील, घरातली कामे वगैरे चालू असतील, खास करून महिलांसाठी जर घरात मुलं बाळे असतील तर वाचन करताना सारखे उठावं लागत असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता। पण खरं सांगायचं झालं तर तुम्ही एका बैठकीमध्येच सर्वच्या सर्व अध्याय 21 अध्याय करावे, जेणेकरून तुम्हाला त्याचे फळ मिळेल। तर शक्यतो तुम्ही एका बैठकीमध्येच हे पारायण कंप्लीट करा। जर त्यावेळी तुम्ही कामात वगैरे असाल तर मुलांना झोपून तुमची कामे कंप्लीट करून हे तुम्ही अध्याय करू शकता। तर हे पारायण करताना कोणती मांडणी वगैरे करायची गरज नाही। कोणती मांडणी विशिष्ट अशी मांडणी करण्याची काहीही गरज नाही। जे आपले ग्रंथ आहेत, जे पुस्तक आहे पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत आहेत ते पुस्तक महाराजांच्या समोर ठेवायचे। त्यानंतर ते पुस्तक वाचून झाल्यानंतर जिथे आपण नेहमी ठेवतो त्या जागी ते पुस्तक ठेवून द्यायचे। तर मांडणी करण्याची कोणती गरज नाही। आता हे 11 दिवस तुम्ही
कंटिन्यू पारायण करायचे आहे. त्यासोबत जर तुम्ही 11 दिवस 11 माळी जप श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ हा जपसुद्धा करू शकता. महाराजांसमोर बसून एकाग्र मन करून एकाग्र चित्त लावून तुम्ही महाराजांना हे 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराज जप करून घ्यावा. तर हा माळ जप करताना तुम्हाला स्टार्टिंगला तुमचं मन लागणार नाही, मन विचलित होईल. पण अर्धी माळ झाली की तुम्हाला त्यामध्ये मन एकाग्र होत राहील. ह्या 2 सेवा तुम्ही स्वामी समर्थांच्या करू शकता. एक म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ह्याचे पठण आणि दुसरे 11 माळी जप दररोज 11 दिवस. स्वामी चरित्र सारामृत हा स्वामींचा आत्मा आहे, त्यामुळे त्याचे प्रत्येक अध्याय हा तुमच्या आयुष्याला चांगले वळण देणारे ठरते. हे 11 दिवस पारायण करताना मध्ये अमावस्या येत आहे, तर लक्षात घ्या गुरुचरित्र पारायणाची सांगता अमावस्येला करू नका किंवा सुरुवात अमावस्येला करू नका, एवढी काळजी घ्या. तर गुरुचरित्र सारामृत करायचे असेल तर आपल्याला महिलांसाठी कडक नियम असतात, तर ते नियम पाळावे लागतील. महिलांनी अजिबात नियम न पाळता हे पारायण करू नये. तुम्ही पारायण करताना जर नियम न पाळता जर पारायण केले तर त्यातील दोष उद्भवू शकतात. हे पारायण करताना काही ना काही बंधने आहेत, ती तुम्ही नक्की पाळावीत. गुरुचरित्र सारामृताचे पठण करताना व 11 माळी जप करताना तुम्ही फक्त हा विश्वास ठेवा की स्वामी हे तुमच्या समोर बसले आहेत आणि तुम्ही स्वामींच्या समोर बसून हे सर्व पठण करत आहात आणि 11 माळी जप करत आहात. तर त्याचे फायदे हे तुम्हाला नक्कीच होतील, कारण स्वामी हे सगळ्यांचे पालनकारक आहेत आणि ते तुमच्या समस्या हे नक्कीच दूर करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.